आता नोकरी मिळण्याची हालत त्याही वेळेला तशीच होती. म्हणजे एकतर शिवसेनेचा जन्म मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाला, नोकरी किंवा उद्योगधंदा व्यवसाय मिळवण्यासाठी म्हणून झाला. अशा या काळात एक माणूस स्वतःच्या नोकरीवरती लाथ मारून इतरांना नोकरी देण्यासाठी शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला, हे केवढं त्यांचं मोठेपण आहे. आणि असे दत्ताजी मिश्किल पण होते, रागीट, म्हणजे राग त्यांचा एक क्षणापुरता असायचा, चिडले का भयंकर चिडायचे, पण दुसऱ्या क्षणी असं प्रेम असायचं त्यांचं की तो राग लोक सगळे विसरून जायचे. लोक म्हणजे आता जो काही छावा पिक्चर गाजला खूप, मी स्वतः लहानपणी शिवाजी मंदिर असेल, षण्मुखानंद हॉल असेल, दत्ताजी साळवीजींनी साकारलेला संभाजी बघितलेला आहे बेबंदशाही नाटकामध्ये. बेबंदशाही आणि त्यांची तो एक आवाज, ती एक जरब, आणि त्या आवाजातलं त्यांचा जो एक संवाद फेक होती, ते समोरचा माणूस असा मंत्रमुग्ध होऊन जायचा. आणि त्याच त्यांच्या कौशल्याचा वापर त्यांनी शिवसेना आणि कामगार सेना बांधणीसाठी केला, म्हणून त्यांचं खूप मोठं ऋण आहे. आता अरविंद आपण सांगत होतात की उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, तुम्ही जेव्हा मंत्री होता तेव्हा आपण काय काय केलं आणि काय काय होऊ दिलं नाही. आता हाच तर मुद्दा आहे. मला आठवतंय की ज्या क्षणी माझ्या लक्षात आलं की हे भाजपवाले, विशेषतः वरती बसलेले दोन, वरती म्हणजे इकडे नाही, दिल्लीला, ते फसवत आहेत, मी अरविंद सावंतांना फोन केला, अरविंद राजीनामा द्यावा लागेल. आणि अरविंदने सुद्धा कशासाठी, माझं काय चुकलं नाही, येस सर, जाऊन राजीनामा देऊन आले. एका क्षणात, एका म्हणजे विचारही केला नाही त्यांनी.